बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूरमध्ये बँकेच्या दिरंगाई विरोधात एका दिव्यांग नागरिकाने आपल्या कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केल्याची घटना समोर आली आहे। अखेर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 3 महिन्यांत विम्याची रक्कम मंजूर करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। कामाजीवाडी सुभाषनगर येथील दिव्यांग उद्धव काळे यांना अपघात विमा मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता। विम्याचे हप्ते नियमितपणे भरूनही त्यांचा अपघात विम्याचा प्रस्ताव अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे संतप्त झालेल्या उद्धव काळे यांनी आपल्या लेकराबाळांसह देगलूर येथील बँक शाखेसमोर आमरण उपोषण सुरू केले। आंदोलनादरम्यान हनेगाव परिसरातील अनेक अपघातग्रस्त आणि मृत विमाधारकांच्या कुटुंबियांनाही क्लेमसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला। बँकेच्या दिरंगाईमुळे सर्वसामान्य ग्राहकांची मोठी हेळसांड होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून बँकेचे वरिष्ठ अधिकारी मिश्रा साहेब यांनी देगलूर शाखेत भेट दिली। यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा पार पडली। चर्चेनंतर येत्या 3 महिन्यांच्या आत अपघाती विम्याची रक्कम मंजूर करून देण्यात येईल असे लेखी आश्वासन बँकेकडून देण्यात आले। यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्धव काळे यांना नारळपाणी देऊन उपोषण सोडवण्यात आले। यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, देगलूर ब्रिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील खडके देगावकर, शहरप्रमुख भगवान जाधव यांच्यासह बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान बँकेने दिलेल्या मुदतीत विम्याची रक्कम मंजूर न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना आणि ग्रामस्थांनी दिला आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। मोठ्या अन्याय त्यांच्यावर झाला होता ते न्याय हक्कासाठी आज दिव्यांग म्हणून आमरण उपोषण करण्यासाठी देगलूर ग्रामीण बँकेसमोर या ठिकाणी उपोषणासाठी बसले होते आणि आज देगलूर ग्रामीण बँकेचे मॅनेजर साहेब त्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करून त्यांची जी मागणी होती त्याला पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी त्यांना पत्र दिल्यानंतर आज जे या ठिकाणी आमरण उपोषण करणारे उपोषण करत आहेत त्यांनी समाधानकारक त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि ते काय म्हणणार ते जाणूया। साहेब, आज या ठिकाणी आपण उपोषण करत आहोत, काय मागणी होती आणि आपली मागणीला खूप पुढे यश आलं? माझी मागणी एवढी झाली की जवळपास 13 महिने झाले माझे या बँकेनं फाईल पुढे हेड ऑफिसला पाठवल्यानंतर हेड ऑफिसनं आजपर्यंत कुठे माझ्या कागदपत्रावर दखल घेतली नव्हती, त्यामुळे मला इथं उपोषणाला बसायला लागलं आहे। आज हेड ऑफिसनं मला लेखी स्वरूपात 3 महिन्याच्या मध्ये तुमचे क्लेम बँक नाहीतर इन्शुरन्स कोणापैकी असो आम्ही त्याची 100% हमी घेतो म्हणून त्यांनी लेखी स्वरूपात मला कोणत्या इसवी सनमध्ये आपल्या या ठिकाणी अपघात झाला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत कोणकोणत्या पद्धतीचे आपल्याकडून या ठिकाणी डॉक्युमेंट्स मागण्यात आले आणि कुठपर्यंत आपल्याला पाठपुरावा करण्यात आले? डॉक्युमेंट माझ्यापासून 2023 मध्ये आले असते, 11/5/2023 त्यानंतर माझे जवळपास 18 महिने हॉस्पिटलमध्येच होते। त्यानंतर इकडे घरी आल्यानंतर मी संपर्क साधून डॉक्युमेंटची सर्व पूर्तता केली होती आणि चोला मंडलचे जे फाईल फॉर्म पाठवल्यानंतर सर्व डॉक्युमेंटची पूर्तता केल्यानंतर सरांनी ते फाईल लगेच 8 दिवसामध्ये हेड ऑफिसला पाठवून त्यांचे काम त्यांनी पूर्ण केल्यानंतर हेड ऑफिसनं हे आजपर्यंत प्रकरण आपला थेट आरोप हेड ऑफिस सोबत आहे। हेड ऑफिस आपल्याला सहकार्य करत नाही, आपलं जे क्लेम करायचं आहे विमा ते करत नसल्यामुळे आपण या ठिकाणी आजपर्यंत हेड ऑफिसला मी रोज संपर्क साधल्यानंतर सुद्धा त्यांनी मला म्हणजे खालच्या दर्जाची वागणूक दिलेली आहे। त्या ठिकाणी म्हणजे फोन केल्यानंतर बाबा माझी फक्त एवढीच मागणी होती की माझं क्लेम कोणत्या स्टेपमध्ये आहे आणि कोणत्या कंपनीला दिला त्यांनी, त्या सर्व आजपर्यंत त्यांनी इन्शुरन्स कंपनीला पाठीशी घालून मला अन्याय माझ्यावर हेड ऑफिसने केलेला आहे। उद्धव साहेब, आज या पद्धतीचं आपण या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केला होता, बँकेच्या तर्फे आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीची अनुमती मिळाली आणि त्यांच्याकडून आज काय आपल्याला पत्र मिळालं? माझं उपोषण फक्त निवेदन दिल्यानंतर ते माझ्या घरी आले होते। घरी आल्यानंतर त्यांनी सर्व समजून सांगल्यानंतर मी त्यांना मी एवढंच म्हणलं बाबा माझ्या लेखी स्वरूपात द्या तुम्ही। त्यांनी काल लेखी स्वरूपात पत्र न देता मला त्यांनी प्रोसेसमध्ये चालू आहे अशा पत्र मिळाल्यामुळं मला आज उपोषण करायची पाळी आली आहे। आजच्या उपोषणाला कुठपर्यंत यश आलं, आपल्याला काय पत्र मिळालं? आजच्या उपोषणामध्ये मला 3 महिन्याच्या मध्ये त्यांनी सर्व माझे बँकेचे जे 40 लाख रुपये आहेत त्यांनी माझ्या खात्यामध्ये मी ट्रान्सफर करतो असे आश्वासन लेखी स्वरूपात दिल्यामुळे मी आजच्या उपोषण माघार घेतो। जर झाले नाही तर पुढे चालून आपण काय केलं? सर्वांच्या आत्मदहनाचं जे काय हेड ऑफिस पुणे या ठिकाणी मी
आत्मदहनाचं उपोषण त्या ठिकाणी करणार आहे. तुम्हाला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी कोणकोणते पक्षाचे कार्यकर्ते आहेत? माझ्या या ठिकाणी महेश पटेल यांनी आज सकाळी 10 जवळपास 11:30 वाजेच्या सुमारास आजपर्यंत त्यांनी या टाईमपर्यंत इथे माझ्यापाशी थांबून त्यांनी सर्व पाठपुरावा घेऊन पूर्णपणे त्यांनी त्यांच्या सहकार्याने आज हे काम पूर्ण केलं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता 3 वर्षापासून सतत ते प्रयत्न केल्यानंतर आज या ठिकाणी त्यांना यश येण्याच्या पायरी मार्गावर दिसून आले. आज पाहू शकता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाचे महेश पाटील यांनी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी या ठिकाणी भगवान जाधव साहेब आणि पांडू पाटील हे सदैव सोबत असतात आणि त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर तात्काळ या कामाला गती आली आणि यांना न्याय मिळण्याला सुरुवात झालेली आहे. आज आमच्यासोबत महेश पाटील सुद्धा आहेत. महेश पाटील काय म्हणणार? कामाजीवाडी तालुका देगलूर येथील उद्धव काळे हे MSBचे कर्मचारी आपलं शासकीय सेवा लोकांची सेवा पार पाडत असताना त्यांचं त्या ठिकाणी अपघात झाला आणि महाराष्ट्र बँकेमध्ये त्यांनी आपला स्वतःचा अपघात विमा या ठिकाणी उतरवला होता. जवळपास 3 वर्षापासून त्यांच्या अपघात विम्याची फाईल देगलूरच्या महाराष्ट्र बँकेमार्फत हेड ऑफिसला गेली, पण अद्यापपर्यंत त्यांना त्यांचा अपघाती विमा या ठिकाणी मिळाला नाही. अपघात झाल्यानंतर त्यांचा पूर्ण अपंगत्व या ठिकाणी आलेला आहे. आज त्यांची पत्नी लेकरासहित या ठिकाणी व्हील चेअरवर येऊन या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. हेड ऑफिसनं अद्यापपर्यंत त्यांचा विमा या ठिकाणी मंजूर केलेला नाही. त्यांचा जो अपघात झाला होता 3 रुपये 4 रुपये शेकडानं त्यांनी त्या ठिकाणी व्याजी पैसे गोळा करून त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी प्राण वाचलेला आहे, जीव वाचलेला आहे. तरी पण या हेड ऑफिसला त्यांचा विमा देण्याचा अजून सौजन्य या ठिकाणी दाखल आलं नाही. म्हणून त्यांनी या ठिकाणी न्याय हक्कासाठी त्यांचा जो प्रलंबित विमा आहे तो विमा या ठिकाणी तात्काळ मिळाला पाहिजे म्हणून देगलूरच्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर आपल्या पत्नीसोबत आपल्या लहान लहान लेकरासोबत या ठिकाणी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे. या ठिकाणी हेड ऑफिसचे माननीय मिश्रा साहेब आणि इथले शाखाधिकारी यांनी त्यांना 3 महिन्याचं त्या ठिकाणी त्यांचा जो प्रलंबित विमा आहे तो विमा देण्याचं लेखी आश्वासन या ठिकाणी दिलेलं असल्यामुळं त्यांचा उपोषण या ठिकाणी तात्पुरतं या ठिकाणी स्थगित करण्याची विनंती आम्ही उद्धवजी काळे यांना या ठिकाणी केलेली होती. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. येत्या 3 महिन्यामध्ये जर त्यांना हक्काचा त्यांचा विमा मिळाला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्टाईलनं त्या पद्धतीनं त्या हेड ऑफिस समोर जाऊन त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी त्या बँकेसमोर त्या बँकेला ताळं ठोको आणि त्यांना सळकी पळ करू सोडून देऊ. पण एका दुर्दैवानं अपंगत्व आलेल्या एका न्याय हक्कासाठी एका दिव्यांगाला आम्ही सदैव या ठिकाणी तन आणि मन आणि धनानं त्याच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत राहील.